यावेळेस आपण काही काळ आपलं लक्ष आणि चित्त परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे केंद्रित करूया. आपण प्रार्थनेमध्ये असूया. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. अडदेडंत ईश्वर, दयेचे कृपेचे महासागर, या सृष्टीचे निर्माते, आमच्या जिवंत उद्धारक देव प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. आजच्या दिवसासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. जग आणि जगातील सर्व नाशवंत गोष्टीपासून प्रभू तू आम्हाला वेगळे केलंस. ही संधी तू आमच्या जीवनासाठी आशीर्वादित केलीस आणि तुझ्या पवित्र वचनावर मनन आणि चिंतन करण्यासाठी आणि प्रभू तुझी दैवी इच्छा जाणून घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने प्रभू आजचा हा दिवस प्रभू आमच्या जीवनासाठी आशीर्वादित केलास, म्हणून तुझ्या आम्ही मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या समय प्रभू आम्ही हीच प्रार्थना करतो. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या वाणीद्वारे प्रभू तू असं आमची भेट घे. आमची आध्यात्मिक तहान आणि भूक तू तृप्त कर प्रभू. आमची आध्यात्मिक दृष्टी तू उघड माझ्या राजा, आणि तुझ्या गौरवार्थ दैवी राज्याच्या वाढीसाठी, योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू असं आमचं मार्गदर्शन कर. हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रभू तुझ्या लेकरांना मी तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या अधीन करतो. आजचं हे वचन प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित व्हावं असं तुझ्या दयेने आणि कृपेने होते. दिलेल्या संधीबद्दल मनापासून मी तुझे आभार मानतो. इथून पुढची संपूर्ण वेळ, आमचं जीव, आत्मा, शरीर आणि आमचं संपूर्ण आयुष्य तुझ्या कृपेच्या अधीन करून प्रार्थना, विनंती, धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तो एक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस परमेश्वर नामा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असा केला. त्यानं त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य आणि त्याचं संरक्षण आणि त्याच्या प्रीतीचा वरदहस्त या भूतलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर ठेवला. त्याबद्दल आपण देवाच्या मनापासून आभार मानूया, त्याची उपकारस्तुती करूया. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. स्तोत्र 34 आम्हाला सांगतं, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. खरंच तो खूप चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि त्याचा चांगुलतेचा अनुभव हाच की या प्रतिकूल काळामध्ये देखील आजचा हा दिवस प्रभूने आमच्या जीवनासाठी आशीर्वादित केला. त्याने त्याची कृपा आम्हा प्रत्येकावर स्थिर ठेवली आणि खरंच तो किती चांगला आहे त्याचा अनुभव त्यानं आज आमच्या जीवनासाठी दिलेला आहे. आणि म्हणून यावेळेस आपण त्या परमेश्वराचं गौरव करूया, त्याची उपकारस्तुती करूया. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. गेल्या भागामध्ये एक महत्त्वाचा विचार परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही अभ्यासण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला आणि तो हा की याकोब 4:4 मध्ये याकोब म्हणतो की जगाशी मैत्री हे देवासोबत असणारं वैर आहे. जगाशी मैत्री हे देवासोबत असणारं वैर आहे. आणि म्हणून आज आम्हाला देवासोबत जर राहायचं असेल, देवाच्या समक्षतेत, देवाच्या सानिध्यामध्ये जर आम्हाला आमचं जीवन जगायचं असेल तर जगासोबत वैर झालं
तरी चालेल, पण देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी याकोबाच्या 4थ्या अध्यायामध्ये सुंदर याकोब मार्गदर्शन करत आहे की देवाच्या अधीन राहा. 4:7 मध्ये 4:10 मध्ये प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. आणि तो म्हणत आहे की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. आणि निश्चित अर्थानं ज्या वेळेस आम्ही या 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये नित्य नियमानं अनुसरण्याचा प्रयत्न करू तर निश्चित अर्थानं आमची जगाशी मैत्री नाही तर देवासोबत असणारं जे आमचं नातेसंबंध आहे ते अधिक आणि अधिक दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या भागामध्ये एक महत्त्वाचा विचार आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे जगाचा दृष्टिकोन आणि दैवी दृष्टिकोन. पहा, जग हे कर्मामध्ये अडकलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं धर्म आचरण जे आहे ते काय आहे ते आम्हाला पवित्र शास्त्रामधून येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातील काही महत्त्वाच्या घटना प्रसंगातून आम्ही पाहण्याचा शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रियानो, जगाची आजची परिस्थितीचा जर तुम्ही अभ्यास केला तर जग हे सत्कर्मातून अध्यात्माकडे घेऊन जात आहे. पहा, जगाच्या अवतीभोवतीचा किंवा सर्वसाधारणरित्या जगाच्या वैचारिक पातळीचा आम्ही जर विचार केला तर जग सत्कर्मातून अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग शिकवतो. बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचा एक पगड आहे की आम्ही ज्यावेळेस सत्कर्म करतो त्यावेळेस ती सत्कर्मे आम्हाला अध्यात्माकडे घेऊन जातात. पण प्रियानं थोडंसं पवित्र शास्त्राचं आम्ही अवलोकन केलं आणि त्याचं अध्ययन केलं तर आज आम्हाला अध्यात्मामधून सत्कर्माकडे जायचं आहे. प्रियानो, सत्कर्माकडून अध्यात्माकडे नाही तर अध्यात्माकडून सत्कर्मामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण की प्रियानो, आज आमची कोणतीही सत्कर्मे जे देवाला अपेक्षित आध्यात्मिक जीवन आहे ते देऊ शकत नाहीत. आज आम्ही कितीही आमच्या कर्मानं स्वतःला वाचवण्याचा किंवा स्वतःला तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित अर्थानं ते होणार नाही. शास्त्राचा आम्ही अभ्यास करत असताना तारण हे कृपेने झालेलं आहे, ना की आमच्या कर्माने, आमच्या सत्कर्माने. पहा, पवित्र शास्त्रामध्ये आज आम्हाला पहिल्यांदा काय मिळवायचं आहे तर ते अध्यात्म. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते की सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व काय करा, मिळवण्यासाठी तुम्ही झटा, असं शास्त्र आम्हाला सांगत आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वतःचं नातेसंबंध ख्रिस्तामध्ये परमेश्वरासोबत किती दृढ आहे, त्याच्यामध्ये आम्ही किती एकनिष्ठ एकचित्त झालो आहोत ते आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि यासाठी आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमचं अंतर्मुख सदैव पवित्र शास्त्रामध्ये ठेवणं आणि त्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. प्रियानो, आज पवित्र शास्त्रामध्ये पाहत असताना डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू ख्रिस्त मत्ती शुभवर्तमान 5 अध्याय 16 वचनामध्ये म्हणतो की तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू दे की तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय प्रेमाचं पित्याचं गौरव व्हावं. प्रकाश काय आहे? प्रकाश प्रभू येशू आहे. येशू जगाचा प्रकाश आहे. आणि प्रकाशाचे पुत्र तुम्ही कधी होता? ज्यावेळेस तुम्ही स्वतःला त्या प्रकाशामध्ये घेऊन जाता. अन्यथा तुमचं मुख जर त्या प्रकाशाकडे नसेल, तुमचं जीवन जर त्या प्रकाशामध्ये नसेल तर तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय प्रेमळ पित्याचं जे गौरव आहे ते कधीही होणार नाही. कारण की पहिल्यांदा पहा, तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय प्रेमळ पित्याचं गौरव. म्हणजेच काय आहे, तो प्रकाश आधी आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आम्ही प्रकाशामध्ये राहणं गरजेचं आहे. आम्ही प्रकाशामध्ये वास्तव्य करणं गरजेचं आहे. आम्ही प्रकाशामध्ये विलीन होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही स्वतःला त्याच्यामध्ये विलीन करतो, ज्यावेळेस आमचं अंतःकरण आणि त्या परमेश्वराचं अंतःकरण एक होतं, ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये एक चित्त होतो, त्यावेळेस प्रियानो त्या प्रसंगानंतर जी घडणारी कर्म आहेत, जी सत्कर्म आहेत, त्याद्वारे काय होत आहे, परमेश्वराचा गौरव आहे. कारण की अध्यात्मातून सत्कर्माकडे ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस त्या सत्कर्मामध्ये ना लोभ असेल, ना स्वार्थ असेल, ना त्याच्यामध्ये कोणती अपेक्षा असेल, ना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दैहिक दृष्टिकोन नसेल. त्याच्यामध्ये एकच असेल की परमेश्वराचा आम्हाला गौरव करायचा आहे. आम्हाला आमचा नावलौकिक करावा म्हणून आम्ही ते करणार नाही, तर आम्हाला माहित आहे की हे
ख्रिस्ताचं हे परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराचं कार्य मला करायचं आहे आणि आमच्यामधील जे परमेश्वराचं अंतःकरण आहे ते अंतःकरण आम्हाला प्रोत्साहित करेल की ते कार्य आम्ही करावं आणि त्यामध्ये काय होईल, देवाचं गौरव होईल. अन्यथा जर आम्ही फक्त मला वाटतं म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न करायला जाऊ तर कदाचित छोटा मोठा स्वार्थ माझा त्याच्या मागे जर दडलेला असेल तर ते जे कर्म जे मी करणार आहे ते कर्म काय राहील, निष्फळ होईल. कारण की त्यामध्ये देवाचं गौरव नसेल तर त्यामध्ये स्वगौरव असेल. आणि याकरिता प्रियानो आज अध्यात्माच्या बाजूकड मी आपलं लक्ष केंद्रित करणं आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन किंवा हा विचार गेल्या काही संदेशामध्ये, मार्गदर्शनामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून आपल्यासमोर ठेवण्याचा किंवा आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे की अध्यात्मक म्हणजे काय, आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजे काय. पहिल्यांदा अध्यात्म आम्हाला समजणं गरजेचं आहे. अध्यात्माची बाजू आम्हाला समजणं गरजेचं आहे. अध्यात्माचं महत्व आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रियनो, ज्यावेळेस तुम्ही त्या अध्यात्माचं महत्व, गांभीर्य आणि ती बाजू जर समजेल ना तर ते जे धर्म आचरण असेल ते धर्म आचरण, त्या धर्मातील मर्म जाणून केलेलं तुमचं ते आचरण असेल. प्रियनो, ते आचरण भौतिक नसेल तर ते आचरण आंतरिक असेल. ते आचरण बाह्य कर्मामध्ये नसेल तर ते आचरण विचारामध्ये असेल, अंतःकरणामध्ये असेल. तो विवेक आतून जागा होईल आणि मग जे काही होईल ना त्यामध्ये देवाचं गौरव होईल. कारण की पवित्र शास्त्राचा ज्यावेळेस आम्ही अध्ययन करतो त्यावेळेस परमेश्वर जे आहे ते आमचं बाह्य नाही तर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे असं वारंवार परमेश्वराच्या पवित्र वचनामधील वेगवेगळ्या घटना, प्रसंगामध्ये, भागामध्ये देवाच्या अभिषिक्त सेवकांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला ते दिसून येत आहे की तो परमेश्वर आमचं बाह्य नाही तर परमेश्वर आमचं अंतःकरण पाहणारा तो देव आहे. आणि म्हणून आज अध्यात्माची बाजू बाह्य कर्मातून तपासायची नाही तर अध्यात्माची बाजू अंतःकरणातून, अंतःकरणातील कर्मातून, अंतःकरणातील विचारातून आज आम्हाला ती बाजूच तपासणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त वारंवार म्हणत आहे, मार्गदर्शन करत आहे परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये, शास्त्रीय पुरुषांस ज्यावेळेस तो टीकास्त्र सोडत आहे, ज्यावेळेस तो त्यांना संबोधित आहे, त्या प्रत्येक संबोधनामध्ये महत्वाचा विचार शास्त्री पुरुषांना तो टोचण्याचा किंवा त्यांना सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. तो हा विचार आहे की तुमचं बाह्य नाही तर तुमचं अंतःकरण तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण की प्रियानो, मागच्या गेल्या भागामध्ये मार्क शुभवर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 4 ते 5 या वचनामध्ये ज्यावेळेस तो घटना प्रसंग आपण वाचण्याचा प्रयत्न केला, त्या घटना प्रसंगामध्ये आम्हाला पाहायला मिळते की येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत ते त्या ठिकाणी जे रीतिरिवाज आहेत, त्या काळचे जे भौतिक रीतिरिवाज आहे ते पाळत नसलेले आम्हाला दिसून येत आहेत. कारण की 7व्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये परुशी व यरुशलेम म्हणून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. पहा, त्याच्याकडे येण्याचं कारण काय आहे की त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले, न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले. पहा, आता या ठिकाणी शास्त्री पुरुषांचं जे आध्यात्मिक जीवनाकडे पाहण्याचा भाग आहे ते अशुद्धता कशाला मानत आहेत? अशुद्धता, त्यांच्या विचारातली जी अशुद्धता आहे ती काय आहे? ती भौतिक आहे. ते काय म्हणत आहेत की हात न धुता जेवताना पाहिले. काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या, अशुद्ध ते कुणाला म्हणत आहेत? पहा, त्यांनी त्यांच्या काही शिष्यांना अशुद्ध असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. अशुद्ध कोणत्या बाबीला ते मानत आहेत? शास्त्रीय पुरुषांच्या दृष्टिकोनातून अशुद्धता काय आहे तर त्यांनी हात न धुता त्यांना जेवताना काय केलं? पाहिलं होतं. परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत.
बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत. प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळत आहेत. पहा, आज काय होत आहे, अध्यात्माचा जो भाग आहे किंवा आध्यात्मिक जीवनाकडं ज्यावेळेस आम्ही किंवा आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटीकडे पाहत असताना शास्त्रीय आणि पुरुषांच्या आध्यात्मिक जीवनाचा दृष्टिकोन काय आहे हो. पहा, जे बाह्य कर्म आहे ते एक शब्द मराठी भाषांतरामध्ये वापरलेला आहे 4थ्या वचनाच्या ब भागामध्ये. असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी शब्द आहे, रूढी परंपरा, असल्या बऱ्याच रूढी ते काय करत आहेत, पाळतायत. आणि या ज्या रूढी आहेत त्याच्यामध्ये किंवा त्या बेसिसवर ते शुद्ध आणि अशुद्धता म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाची शुद्धता आणि अशुद्धता ते ठरवत आहेत. पुढे काय म्हणत आहे 5व्या वचनामध्ये, यावरून पुरुषांनी व शास्त्रांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाढ वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशाने चांगला संदेश दिलेला आहे. पहा, येशू ख्रिस्त आता या ठिकाणी आध्यात्मिक जीवनाचा गाभार्थ संदेशांच्या ग्रंथातून तो या ठिकाणी त्यांना संबोधन करीत असलेला आम्हाला दिसून येत आहे. पहा, अतिशय महत्वाचा विचार या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषांशी बोलत असताना बाहेर येत आहे. काय म्हणत आहेत पहा, यशया संदेश काय म्हणत आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण हे माझ्यापासून दूर आहे. प्रियांनो, आज आध्यात्मिकता किंवा अध्यात्मातून सत्कर्माकडे जायचा हा विचार आजच्या मरणामध्ये आपण घेत आहे. अध्यात्मातून सत्कर्माकडे काय हो, अध्यात्मातून सत्कर्माकडे म्हणजे आध्यात्मिक जीवन कुठून आहे, आतून आहे, अंतःकरणापासून आहे, हृदयातून आहे, मनातून, ज्या ठिकाणी आमच्या भावना आहे, जीव, आत्मा, शरीर या 3 गोष्टींनी आपलं काय झालेलं आहे, शरीराची रचना, मनुष्याची रचना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. जीव आणि आत्मा जे आहेत, आमच्या भावना, आमच्या कल्पना, आमचे विचार हे जे आहे ते कशामध्ये असणं विलीन होणं गरजेचं आहे, तर देवामध्ये देवाचं आणि आमचं अंतःकरण एक होणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस हे होतं त्यावेळेस तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये काय होता, सबल होता, म्हणजे तुम्ही प्रकाशामध्ये येता. या ठिकाणी येशू काय म्हणत आहेत, ते मुखाने माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतःकरणे काय आहेत, माझ्यापासून दूर आहे. त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर झालेलं आहे. का अंतःकरण माझ्यापासून दूर आहेत, तर 4थ्या वचनाच्या ब भागामध्ये ते बऱ्याच दुसऱ्या रूढी पाळतात, बऱ्याच रूढी परंपरा याच्यामध्ये ते अडकलेले आहेत, या विचारामध्ये ते गुंतलेले आहेत, या विचारामध्ये ते भरकटलेले आहेत. त्यांना आध्यात्मिक जीवनाचं गाभाच अजून त्यांना समजलेलं नाही. अजूनही ते जुन्या गोष्टीमध्ये, जुन्या परंपरामध्ये, जुन्या विचारसरणीमध्ये आणि जे त्यांच्या दैहिक दृष्टिकोनातून त्यांना योग्य वाटेल किंवा जगाला दाखवणारी असली जी त्यांची दांभिकता आहे, ती जी धार्मिकता आहे, ती जी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पुरुष आणि जकातदार या दोघांच्या प्रार्थनेमध्ये जी प्रगट होत आहे की एक पुरुषाची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना स्वतःचं धार्मिक जीवन प्रकट करणारी होती. ती प्रार्थना स्वतःचे धार्मिक जीवनातील कर्म जगाला दाखवण्यासाठी भल्या मोठ्या आवाजामध्ये ते जणू काय परमेश्वरावर उपकारच करत आहेत. अशा पद्धतीची प्रार्थना आम्हाला त्या पुरुषाच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. आणि त्याच्यामध्ये स्वतःचं श्रेष्ठत्व आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याला कनिष्ठ ठरवण्याचा भाग आहे, दुसऱ्याला दुय्यम स्थानावर ठेवून स्वतःला उच्च स्थानावर घेऊन स्वतःहून स्वतःची धार्मिकतेचं प्रमाणपत्र देवासमोर घेऊन जाणारं असं पुरुषी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि अगदी तसंच धार्मिक जीवन त्यांचं दिसून येत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहेत, तुमच्या ढोंग्याविषयी यशाने चांगला संदेश ठेवला आहे. काय ठेवलेला आहे संदेश, ते मुखाने माझी स्तुती करतात पण त्यांची अंतःकरणे जी आहेत ते माझ्यापासून दूर आहेत.
7व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. ते शास्त्र म्हणून जे शिकवत आहेत ते काय आहेत, मनुष्याचे नियम आहेत. स्वतःला जे योग्य वाटेल, स्वतःला ज्या पद्धतीनं ते जगासमोर मांडायचं आहे, स्वतःला जे सोयीस्कर आहे आणि स्वतःला ज्याच्यामध्ये एका उच्च धार्मिकतेच्या स्थळावर घेऊन जाण्याचा जो विचार आहे तो त्या पुरुषांच्या धार्मिक जीवनामध्ये आहे. ते स्वतःचे नियम काय करत आहेत, जे शास्त्र म्हणून ते जे शिकवत आहेत ते स्वतःचे नियम आहेत. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढलेला आहे. मोशेने सांगितले की तो आपल्या आईबापाचा मान राख. पण आईबापाचा मान राखत असताना त्या ठिकाणी जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावेचं आहे ते मी कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे. पहा, आज माता पितांचा सन्मान राहिला, माता पितांची काळजी घेणं राहिलं आणि मग काय सांगितलंय, शास्त्रातील एक भाग सोडून दुसरा भाग धरून, म्हणजे हा एक भाग जसं मी सदैव म्हणतो की ईश्वरविज्ञानीय भाषामध्ये पूर्ण बायबलचं अध्ययन आणि अपूर्ण बायबलचं अध्ययन म्हणजे काय, तर एक भाग उचलणे आणि दुसरा भाग काय करणे, टाकून देणे. आपल्याला सोयीस्कर जी वचने आहेत तेवढीच घेणे आणि जी आमच्यासाठी कठीण आहेत ती सोडून देणे, त्याच्यासाठी पर्याय शोधणे, म्हणजे द सॅटॅनिक वे ऑफ बायबल स्टडी, सैतानी विचारसरणीतून केलेला शास्त्र अभ्यास. आणि अशा पद्धतीचं शास्त्र अध्ययन ज्या व्यक्तिमत्वाचं होत आहे त्याच्या जीवनातील जी त्याला वाटणारी सत्कर्मे आहेत ते खरे पाहता ती दुष्कर्म आहेत, जसं की हे शास्त्री आणि परुषी करत आहेत. मोशेने सांगितलं आहे की आई बापाचा मान राख, पण ते काय करत आहेत, आई बापाला उपाशी ठेवून त्यांच्या पोषणाचं जे आहे ते कुर्बान म्हणजे अर्पण केलेले आहे. तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी काय करत आहात, तुम्ही करत आहात. त्या अशासारख्या पुष्कळ गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. आणि म्हणून या ठिकाणी मार्क 7:14 आणि 15 मध्ये 15व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त पुन्हा म्हणत आहे, बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. आमच्या आध्यात्मिक जीवनाचा उगम जो आहे ना तो इथून आहे. म्हणून नीतिसूत्रे 4 अध्याय 23व्या वचनामध्ये शलोमोन त्या ठिकाणी फार सुंदर म्हणत आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. अध्यात्म काय आहे, आध्यात्मिक जीवन काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअल लाईफ काय आहे, प्रियनो, जगाला दाखवणारी, जगापासून प्रशंसा प्राप्त करून घेणारं जे जीवन आहे ते निश्चित अर्थानं आध्यात्मिक जीवन असेलच असं नाहीये. आमचं आध्यात्मिक जीवन कसं असलं पाहिजे, सदैव एक गोष्ट, महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्राच्या अध्ययनातून जी आम्हाला प्राप्त होते, उपासना जी आम्ही करत आहोत ना, ती उपासना स्वसंतोषासाठी नाही किंवा स्वगौरवासाठी नाही आहे. उपासना ही देवाला संतोषण्यासाठी आहे. आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे, आमच्यातील आध्यात्मिकता जी आहे ती देवाला प्रशंसा देणारी असावी, ना की स्वतःच समाधान करणारी. ही शास्त्रीय आणि पुरुषांची जी आध्यात्मिकता आहे ना, किंवा जी आध्यात्मिक जीवनाचा भाग म्हणजे ढोंगी आध्यात्मिक जीवन जे ते जगत आहेत, त्या ढोंगी आध्यात्मिक जीवनामध्ये देव त्यांच्यासाठी दुय्यम स्थानावर आहे. पण जे कर्म आहेत, जे त्यांच्या दृष्टिकोनातून करत आहेत ते सत्कर्म आहेत. जी कर्म जी आहेत ना, ती कर्म काय आहेत, त्यांच्या स्वतःच्या समाधानासाठी.
त्यांच्या स्वतःच्या गौरवासाठी त्यांचं जीवन जे आहे अशा बऱ्याच रूढींमध्ये काय झालेलं आहे, व्यस्त आहेत. आणि मग ते शास्त्र म्हणून काय शिकवत आहेत, ते स्वतःचे नियम, मनुष्याचे नियम ते शिकवत आहेत. पहा या ठिकाणी 19व्या वचनामध्ये, कारण ते त्यांच्या अंतःकरणातून नव्हे तर त्यांच्या पोटात जाते व शंशकुपातून बाहेर पडते, अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. पहा, तो त्यांना म्हणाला, तुम्हाला 18 वचन, तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते आणि शौचकुपातून बाहेर पडते, अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले आहे. आणखी तो काय म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. आमची आध्यात्मिक बाजू अशक्त करणारी गोष्ट कोणती आहे? कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. चार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळी, अहंकार, मूर्खपणा, या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात असं म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माणसाला भ्रष्ट करणार आहेत. प्रियांनो, आज आम्हाला आध्यात्मिक जीवनाकडं घेऊन स्वतःला जायचं आहे. आध्यात्मिक बाजूकडे जर आम्हाला पाहायचं आहे, आमची आध्यात्मिक बाजू कधी सबल होती, ज्यावेळेस हे अंतःकरण जे आहे, हे अंतःकरण देवामध्ये आलेलं असेल, आमचं जीवन प्रकाशामध्ये असेल, आमचं जीवन त्या जीवनामध्ये असेल, तर निश्चित अर्थानं हे जे जीवन जे आहे, हे आध्यात्मिक जीवन जे आहे ते देवाचं गौरव करण्यासाठी असेल. पण जर आज आमच्या जीवनामध्ये जर कुकर्म आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये कुकर्म आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये दुष्कर्म आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी आहेत, तर प्रियानो, आज आमचं जे जीवन आहे, आमचं जे आध्यात्मिक जीवन आहे, ते देवामध्ये नाही तर ते दुष्कर्मामध्ये व्यस्त झालेलं आहे. ते आध्यात्मिक जीवन असू शकत नाहीये, कारण की ते देवाच्या इच्छेप्रमाणे जगत नाहीये. आज प्रियानो, या मरणाच्या, या चिंतनाच्या भागामध्ये आज विशेष करून मला आपल्याला त्याच भागाकडे अधिक प्रोत्साहित करायचं आहे. आज स्वतःची आध्यात्मिक जीवनाची पातळी आम्ही पाहणं गरजेचं आहे. ही आध्यात्मिक जीवनाची पातळी आम्हाला कशी कळेल? ज्यावेळेस परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये आम्ही स्वतःला घेऊन जाऊ आणि त्यामध्ये स्वतःचं अंतर्मुख पाहू. जगाशी मैत्री हे देवासोबत असणारं वैर आहे. मग जगाबरोबर आज आम्ही किती आहोत आणि देवाबरोबर किती आहोत हे आम्हाला तपासण्यासाठी याच्यामध्ये काही काळ घालवणं गरजेचं आहे. आज आम्ही देवाच्या जवळ येत आहोत का देवापासून दूर जात आहोत? आज आम्ही प्रभू समोर नम्र होत आहोत की प्रभू समोर आम्ही स्वतःला उंच करीत आहोत? आज आम्ही देवाच्या अधीन आहोत की दुष्टतेच्या या जगाच्या, या युगाच्या अधीन आहोत? आज प्रियानो, एक आत्मचिंतनाचा विचार मला आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे. कारण की हा विचार जो आहे तो मानवी दृष्टिकोनातून नाही तर देवाच्या दैवी दृष्टिकोनातून आलेला आहे. जर आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाची पातळी जर तपासायची असेल ना, तर आम्हाला पाहावं लागेल की ख्रिस्तामध्ये आमचं जीवन किती आहे, ख्रिस्ता विरहित आमचं जीवन किती आहे. मी सदैव ही गोष्ट आज आपण आपल्या अंतःकरणावर, हृदयपटलावर कोरून ठेवूया की सत्कर्मातून अध्यात्माकडे नाही तर अध्यात्मातून सत्कर्माकडे जाण्याचा मार्ग ख्रिस्त आहे. प्रभू येशू मधील असलेलं जे जीवन आहे ते तुम्हाला अध्यात्मापासून सत्कर्माकडे घेऊन जाईल. कारण की ख्रिस्तामधील जीवन जे आहे ते देवाचं गौरव करणार आहे. ख्रिस्त विरहित असलेलं जीवन जे आहे ते स्वगौरव करणार आहे, स्वकेंद्रित आहे, स्वार्थी आहे, लोभी आहे. आणि म्हणून आज आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून या भूतलावर आमचं जीवन जगत असताना आज आमचं जीवन शास्त्रीय आणि पुरुषांसारखं झालेलं आहे का? बाह्य रूढी परंपरामध्ये आम्ही स्वतःला गुंतवून ठेवलेलं आहे का? बाह्य रूढी परंपरा आज आमच्यासाठी मोठ्या झालेल्या आहेत का? या सगळ्या गोष्टीचा विचार आजच्या मरणामध्ये आम्हाला करणं गरजेचं आहे. आजच्या या चिंतनामध्ये आम्हाला करणं गरजेचं आहे. तरच आम्हाला आध्यात्मिक जीवन
आणि आध्यात्मिक जीवनातील दैवी दृष्टिकोन समजण्यासाठी, प्रकट होण्यासाठी मदत होईल. आज देवाला काय अपेक्षित आहे ते आम्हाला प्रकट होईल. प्रकाशामध्ये असाल तर तुम्हाला प्रकाशित गोष्टी प्रकट होतील प्रियानो. पण जर तुम्ही प्रकाशापासून स्वतःला लांब केलेलं असेल, प्रकाशामध्येच आमचं जीवन नसेल, तर प्रियानो कधीच आम्हाला देवाच्या ज्या दैवी रहस्यमय गोष्टी आहेत त्या कधीही प्रकट होणार नाही. देवाची इच्छाच मुळात प्रकट होणार नाही, त्या वचनाचं प्रकटीकरण आम्हाला होणार नाही. आणि म्हणून आजच्या या मरणामध्ये, आजच्या चिंतनामध्ये आपण असताना हा महत्त्वाचा विचार मला आज आपल्या समोर ठेवायचा आहे. अध्यात्माकडून सत्कर्माकडे जाण्याचा मार्ग येशू आहे. येशूमध्ये आपलं जीवन जगूया. येशू मधील जीवन जे असेल ते देवामध्ये एक चित्त झालेलं असेल. जसा ख्रिस्त म्हणत आहे की जसं तू आणि मी एक आहे, तसं त्यांनी तुझमध्ये आणि मजमध्ये एक व्हावं. ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही पित्याच्या पवित्र सहभागितेमध्ये जाता. ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस येता तुम्ही देवाच्या अधीन जाता. ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस प्रभू समोर नम्र होता. ख्रिस्तामध्ये तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्ही देवाजवळ जाता आणि देव तुमच्या बरोबर येता. ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुमची जगाशी मैत्री नसते तर जगाशी वैर राहील, पण देवाशी मैत्री असेल. देवाचे आणि तुमचे नातेसंबंध दृढ झालेले असतील. तुमचा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा बदलून जाईल. आध्यात्मिक जीवनातील जे धर्म आचरण आहे ते धर्माचरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलून जाईल. तुम्ही बाह्य नाही तर आंतरिक देवाच्या दैवी दृष्टिकोनातून देव काय अपेक्षित आहे तो विचार करायला सुरुवात कराल आणि त्याप्रमाणे तुमचं जीवन राहील. तुमचं जीवन असं राहणारच नाही जसं यशाया म्हणतो की ते मुखाने माझी स्तुती करतात, त्यांचे अंतकरणे माझ्यापासून दूर आहेत. तसं तुमचं जीवन मुळीच होणार नाही. ते तुमचं जीवन मुखाने देखील स्तुती करणारं असेल आणि अंतकरण देखील देवाजवळ असेल, कारण येशू त्याच्यामध्ये असेल. प्रभू येशू मधील जीवन जे आहे ते आध्यात्मिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. प्रभू येशू विरहित असणारं जीवन जे आहे ते आम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर घेऊन जाणार आहे. आणि म्हणून ख्रिस्तामधील जे जीवन आहे ते देवाचं गौरव करतं. हे सदैव स्मरणामध्ये ठेवा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा संपूर्ण सेवा कार्य पहा. तो या भूतलावर मानव म्हणून या ठिकाणी देहधारित तो झालेला आहे, पण येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनामध्ये परमेश्वराचंच गौरव दिसून येत आहे. कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही क्षणीने त्यानं स्वतःला ते श्रेष्ठत्व घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ज्यावेळेस त्याला उत्तम असं संबोधण्यात आलं त्यावेळेस तो म्हटला, देव त्याच्यापासून, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उत्तम नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी उत्तम नाही. कोणत्याही प्रकारचं श्रेष्ठत्व प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनामध्ये कधी घेतलं नाही. देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यानं ते स्वीकारलं नाही. जे परमेश्वराचं गौरव आहे ते सदैव त्याच्या जीवनामध्ये झालेलं दिसून येत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस येशूला अनुसरतो, येशूमध्ये येतो, येशूच्या कृपेच्या अधीन ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही उद्धाराच्या मार्गामध्ये येतो. उद्धाराची आशा आम्हाला प्राप्त होते. तारणाचा अनुभव आम्हाला त्याच्यामध्ये येतो प्रियानो. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही जगतो त्यावेळेस निश्चित अर्थानं ते जीवन आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन जाणार आहे. आणि देवाच्या सानिध्यामध्ये राहणं म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये सबल, सक्षम असं, सशक्त असं आम्ही आमचं जीवन करतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि माझ्या प्रिय बहिणींनो, आज या परमेश्वराच्या पवित्र वचनातून हा महत्त्वपूर्ण विचार आज आपण आपल्या हृदयपटलावर करून ठेवूया आणि अध्यात्मातून सत्कर्माकडे जाऊया. आधी आमचं आणि त्या परमेश्वराचं जे नातं आहे ते अधिक आणि अधिक सबळ करण्याचा प्रयत्न करूया. आणि परमेश्वराबरोबरचं नातं जे आहे ते कोणत्याही प्रकारच्या कर्मानं नाही होणार. कोणत्याही प्रकारचे कर्म करून होणार नाही. कदाचित काही वेळेस काय होतं की आम्हाला असं वाटतं की हे केलं म्हणजे मी परमेश्वराला संतोषेन, ते केलं म्हणजे मी परमेश्वराला संतोषेन. बऱ्याचदा असं आमच्या मनाची एक धारणा होते की आम्ही काही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत, काही लोकांना वाटतं की मी पुष्कळ दान संपत्ती केली आणि मी पुष्कळ दान धर्म केले आणि या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे मी काय होईन, परमेश्वराच्या अधिक जवळ जाईन. काही वेळेस काही लोकांना असं देखील एक प्रकारे वाटतं आम्ही उपास करतो. पहा, उपवासाचा महत्त्वाचा जो भाग आहे ना
तो लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त उपाशी राहणं म्हणजे आम्ही देवाला खुश करतो असं नाही. देवाची कधीच इच्छा नाही की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा, तुम्ही स्वतःला क्लेश करून घ्यावा. यशाच्या धर्मग्रंथामध्ये उपासाविषयक योग्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अशी काही जी कर्म आम्ही करायला सुरुवात करतो आणि ती कर्म करत असताना आम्हाला वाटतं की आम्ही आता आमचं आध्यात्मिक जीवन सबळ होत चाललेलं आहे, आमचं आध्यात्मिक जीवन सबळ त्याच्या दिशेनं आहे. असं काही वेळेस अशा प्रकारच्या एक भावना आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात करतात आणि मग त्या कर्मामध्ये आम्ही अध्यात्म शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या कर्मामध्ये आम्ही अध्यात्म शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कर्मातून अध्यात्माकडे जाण्याचा प्रयत्न करतो. नाही, आधी अध्यात्मामध्ये आधी यायचं आहे तर आमचं अंतःकरण देवाबरोबर एक होणं गरजेचं आहे. आणि ते अंतःकरण कधी देवाबरोबर एक होईल? ज्यावेळेस येशूमध्ये तुम्ही जगाल, येशूमध्ये तुमचं जीवन असेल आणि त्यावेळेस तुम्हाला हा विचार करावा लागणार नाही, तुमच्या हातून घडेल प्रियानो. त्यावेळेस तुम्हाला विचार करावा लागणार नाही. कारण की ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात राहता, जगाची कोणतीही भूक ताण तुम्हाला लागत नाही. म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या हातून उपास होत आहे. देवामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहता त्यावेळेस तहान भूक याचं विस्मरण तुम्हाला होतं. म्हणजे तहान भूक फक्त दैहिक नाही, अन्नाविषयक मी बोलत नाही. तहान ही सर्व गोष्टीची आहे, भूक ही सर्व गोष्टीची आहे. जगातील भौतिक गोष्टीतलं जे सर्व काही आकर्षण आहे, जगातील गोष्टीतलं जे आकर्षण आहे, आज या युगाबरोबरच्या असणारी जी युगाबरोबरची दैवत आहेत त्याचं जे आकर्षण आहे प्रियानो, तुम्ही ज्यावेळेस अध्यात्मामध्ये येताना, तुम्ही ज्यावेळेस देवामध्ये येताना, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तुच्छ होऊन जातात. तुम्हाला त्या गोष्टी दुय्यम स्थानावर जातात. त्या असेल तर तुम्ही आनंदी असाल आणि त्या नसेल तर तुम्ही दुःखी असाल, असं कधीच होणार नाही. तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्तामध्ये आनंदित राहाल. कारण की तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानाने आणि उपकार स्तुती करत तुम्ही त्याचं गौरव करीत तुमचं जीवन जगाल. कारण की तुमचं मन जे आहे ते त्या गोष्टीमध्ये गुंतलेलं नसेल, तुमचं मन देवामध्ये गुंतलेलं असेल. तुमचं आध्यात्मिक जीवन हे परमेश्वराबरोबर एकचित्त झालेलं असेल, एकत्रित झालेलं असेल. त्याचं अंतःकरण, तुमचं अंतःकरण एक झालं असेल. त्यामुळे जगाची जी भूक तहान आहे ती तुम्हाला लागणार नाही आणि देवाला अपेक्षित असणारा जो उपवास आहे तो तुमच्या जीवनामध्ये घडेल प्रियानो. तुमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या टाइम बॉन्ड प्रार्थना नसणार आहेत. तुमच्या प्रार्थना लिमिटेड नसणार आहेत. तुमच्या प्रार्थना वेळ मर्यादेमध्ये होणार नाही. तुमचं संपूर्ण जीवनच प्रार्थनामय असेल. आज मी 1 तास प्रार्थना केली, 2 तास प्रार्थना केली, 3 तास प्रार्थना केली, अशा रीतीनं आम्ही प्रार्थनेला वेळेमध्ये तुम्ही त्याला बांधणार नाही. पहा, तुम्ही मी सदैव एक उदाहरण देतो. तुम्ही ज्यावेळेस एका प्रिय व्यक्तीबरोबर बोलता त्यावेळेस त्या प्रिय व्यक्तीबरोबर घालवलेला वेळ तुम्ही मोजून नाही घालवत की आज मी तुझ्याशी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, असं नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या ज्यावेळेस तुम्ही सानिध्यात जाताना त्यावेळेस किती वेळ तुम्ही त्या व्यक्तीबरोबर घालता याचं विस्मरण तुम्हाला होतं प्रियानो. म्हणून आमच्या प्रार्थना ज्या आहेत काल मर्यादित नसाव्या. बऱ्याचदा आम्ही काय करतो, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी 1 तास प्रार्थना केली, मी 2 तास प्रार्थना केली, मी पूर्ण रात्र प्रार्थना केली. काय केलीस? म्हणजे आम्ही काय करतो, हे केल्यानं मग आम्ही प्रार्थना करतो म्हणजे काय करतो एवढ्या वेळ? आम्ही फक्त काय आमच्या अडचणी, गरजा, समस्या सांगतो. म्हणजे त्या प्रार्थना म्हणजे काय? आमचे एक मनात समाधान. हे केल्यानंतर मी देवाच्या सानिध्यात नाही, हे ऑटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये घडलं गरजेचं आहे. म्हणजे प्रार्थनामय जीवन म्हणजे काय? तुम्ही 24/7 त्याच्याशी बोलत राहणं गरजेचं आहे. कारण की हा आत्मा त्याच्याबरोबर साक्ष देईल की आम्ही देवाचे लेकरं आहोत. त्याच्याबरोबरच जे कनेक्शन आहे, नेटवर्क पहा, मोबाईलमधील असणार नेटवर्क 1 सेकंद जरी टॉवर गेला तरी फोन लागणार नाही. तुम्हाला कनेक्शनमध्ये राहायला पाहिजे, तुम्हाला नेटवर्कमध्ये राहायला पाहिजे. त्या टॉवरच्या खाली राहणं गरजेचं आहे, त्या टॉवरच्या सानिध्यात असणं गरजेचं आहे. टॉवरच्या रेंजमध्ये असाल तर तुम्हाला राहील. जर तुम्ही देवामध्ये, ख्रिस्तामध्ये तुमचं जीवन जर त्याच्या सानिध्यात नसेल तर तुम्ही त्याच्याशी कसं कम्युनिकेशन करणार? प्रार्थना म्हणजे काय? बोलणं, देवाशी बोलणं, दळणवळण, देवाशी बोलणं. म्हणजे हे बोलणं कालमर्यादित असावं का नाही? 24/7 या अंतःकरणामध्ये त्याचं गौरव, या अंतःकरणामध्ये त्याच्याशी बोलणं, या अंतःकरणामध्ये प्रार्थना असणं गरजेचं आहे. म्हणजे हे काय होईल? हे अध्यात्मातून या सत्कर्माकडे तुमचं जीवन जाईल. अध्यात्मातून, कर्मातून. मी कर्म का म्हणत आहे? कर्म हा शब्द वारंवार का लावत आहे? आम्ही आमच्या रूढी परंपरा ज्या आहेत, जसं आता शास्त्रीय आणि पुरुषांच्या काळामध्ये काय हात
न धुण्याच्या कृतीला ते अशुद्ध मानत आहेत. अंगावर पाणी शिंपडणं आणि मग ज्या काही ट्रेडिशन्स आहेत, इतर बऱ्याचशाच रूढी आहेत, त्या रूढीमध्ये ते आध्यात्मिकता त्यांनी बंदिस्त केलेली आहेत आणि ते करणाऱ्याला ते आध्यात्मिक समजत आहेत. नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, यशानं तुमच्यासाठी फार मोठा चांगला संदेश दिलेला आहे. काय? ते मुखाने माझी स्तुती करतात, त्यांचे अंतकडे माझ्यापासून दूर आहेत. आमचं ख्रिस्ती धर्माचरण जे आहे, ख्रिस्ती कर्माचरण जे आहे, प्रियानो, अध्यात्मातून सत्कर्माकडे जाऊ. देवाबरोबर अंतकरण तुमचं एक झालेलं असेल ना, जगाच्या कोणत्याही गोष्टीची भूक ताण लागणार नाही, जगाच्या गोष्टीचं आकर्षण तुमचं राहणार नाही, जगाबरोबर मैत्री करण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही. तो जो नॅचरल नैसर्गिक जो उपास आहे, तो देवाला अपेक्षित असणारा उपास होईल. तुम्हाला फक्त पोट मारून उपाशी राहण्याची गरज नाही. हे जगातील ज्या नाशवंत गोष्टी आहेत, त्या नाशवंत गोष्टीमधील असणारं जे आकर्षण आहे ना, ते आकर्षण ज्यावेळेस तुमच्या जीवनातून नष्ट होऊन जाईल आणि ते आकर्षण देवाकडे ज्यावेळेस केंद्रित होईल ना, तो उपास देवाला आनंदित करणारा असेल, देवाला संतोषविणारा असेल. प्रार्थना म्हणजे आमच्या व्यर्थ बडबड नसाव्या. कारण शास्त्र सांगत आहे, तुम्ही मोठमोठ्याला प्रार्थना करता, व्यर्थ बडबड करता, म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमचं अधिक ऐकलं. नाही. तुमची प्रार्थना जी आहे, तुम्ही थोडंसं मत्त्याच्या प्रारंभीच्या भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता आणि त्या भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचनाकडे तुम्ही आपलं लक्ष केंद्रित करता, त्यावेळेस काय येशू ख्रिस्त म्हणत आहे मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्याय 5व्यामध्ये, तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. म्हणजेच तू जर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, आपलं दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच त्याला जाणून आहे. आध्यात्मिक जीवनातील आमचं काय झालेलं आहे, हे कर्म आम्हाला वाटतं आम्ही 2 तास 3 तास 4 तास 1 तास प्रार्थना केली आणि ते आम्ही जगाला सांगितलं, अरे मी केली, अरे तू प्रार्थना करतो का? हो, मी किती करतो, मी 1 तास करतो, मी 2 तास करतो, मी 3 तास करतो. जगाला वाटतं खूप धार्मिक आहे. पण शास्त्र काय सांगत आहे, येशू काय सांगत आहे? परराष्ट्रांसारखी पुष्कळ बडबड केली म्हणजे तुमचं ऐकलं जातं असं जर घर असेल तर सोडून द्या. नाही, गुप्तवासी पित्याची प्रार्थना करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तू जागा काय सांगितलेलं आहे, तू गुप्तवासी पित्याची प्रार्थना करता, तू दार लाव. हे कशाचं प्रतीक आहे? दार बंद करणे. खोलीत जा, दार बंद कर, म्हणजे एकांतामध्ये जा. एकांतामध्ये जा म्हणजे काय? वेगळं हो म्हणजे काय? जगापासून वेगळं हो. दार लावणं म्हणजे काय? सगळ्या गोष्टी ज्या जगातील आहेत त्याच्याचे वाटा जे आहेत ते बंद करून टाक. कारण की गुप्तवासी पित्याच्या सानिध्यात ज्यावेळेस तू जातोस ना, त्यावेळेस जगाची दारे बंद करणं गरजेचं आहे, त्याच्याकडे पाठ करणं गरजेचं आहे. हे प्रतिकात्मक विचार करा याचा. खोलीत जाणं म्हणजे एकांतामध्ये जाणं, एकांतवासामध्ये जाणं. एकांतवासामधील जीवन म्हणजे काय आहे? जगामध्ये जरी असू तरी जगापासून आमचं वेगळं अंतःकरण असेल, आमचे विचार असतील, आमची कार्य करण्याची पद्धत असेल. जगाबरोबरच आमचं जीवन नसेल. तुम्ही जगाच्या पासून वेगळं होऊन ज्यावेळेस जीवन जगाल ना, त्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्येच असाल. प्रियांनो, दार बंद करायचे. काय बंद करायचे? जगातील ज्या दैहिक गोष्टीची दार आहेत ती बंद करायची आहेत. प्रियांनो, जगातील ज्या आकर्षण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जगातील ज्या गोष्टी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणार आहेत, त्याची दारं बंद करायची आहेत. बंद कर म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे? तू आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तवासी पिता तुला त्याचं काय देईल? योग्य प्रतिफळ देईल. अध्यात्माकडून सत्कर्माकडे, अध्यात्माकडून हे प्रार्थना होणं गरजेचं आहे. आध्यात्मिक प्रार्थना होणं गरजेचं आहे. देवाला अपेक्षित अशी प्रार्थना, आम्ही देवाशी बोलत आहोत. म्हणून मी म्हणतो, प्रार्थना करता आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आम्ही घड्याळ लावून कधीच बोलत नाही. जर देवाबरोबर असणारं, देवाबरोबरची तुमची मैत्री असेल आणि देव तुमच्यासाठी जर प्रिय असेल, देव तुमच्यासाठी आद्यस्थानी असेल, तर नक्कीच त्या देवाच्या सानिध्यात घालवलेला जो समय आहे तो आम्ही काउंट करून ठेवणार नाही. तुम्हाला कळणार नाही किती वेळ प्रभूच्या सानिध्यात आहेत. आणि जितक्या वेळ तुम्ही प्रभूच्या सानिध्यात राहाल तितका वेळ तुम्हाला जगाची कोणत्याही गोष्टीची भूक
तहान लागणार नाही. म्हणजेच तुम्ही अध्यात्माकडून सत्कर्माकडे जाणार आहेत, अध्यात्मातून कर्माचरणाकडे जाणार आहे. धर्मातील मर्म जाणून कर्माचरण करणार तुम्ही. नाहीतर फक्त प्रार्थना करायला सांगितले म्हणजे आम्ही व्यर्थ बडबडते, उपास करायला सांगितले म्हणजे आम्ही उपाशी राहणं, अशा अनेक गोष्टी आहेत पवित्र शास्त्रामध्ये, अनेक अशा गोष्टी आहेत. पण मला फक्त त्या सगळ्या बाबीकडे मी आज आपल्याला घेऊन जाणार नाही. पण जो महत्वाचा विचार आजच्या चिंतनाचा आहे, अध्यात्म आधी आहे, सत्कर्म नंतर आहे. सत्कर्म कर्म दोन्ही गोष्टी, अध्यात्मातील कर्म असेल, अध्यात्म जीवनातील कर्म काय आहे, प्रार्थना आहेत, उपास आहेत, ह्या ज्या गोष्टी आपण करत आहोत ना, त्या करून तुम्हाला अध्यात्माकडे येण्याची गरज नाही. अध्यात्माकडून ते करायला जा, ख्रिस्तामध्ये या, ख्रिस्ताच्या अधीन स्वाधीन करा, त्याच्या कृपेच्या अधीन स्वाधीन करा, देवासोबत तुमचं अंतःकरण एक होऊ द्या, त्याला स्वतःचं समर्पण करा, आपलं अंतःकरण त्याच्याकडे केंद्रित करा, आपली दृष्टी त्याच्याकडे केंद्रित करा, स्वतःला त्याला हाती सोपून द्या, प्रकाशामध्ये या. म्हणजे तुम्ही ख्रिस्तामधील असणारं जीवन जे आहे ते जीवन काय आहे, तुम्हाला योग्य रीतीने प्रार्थना करायला शिकवते, देवाशी बोलायला शिकवते. ख्रिस्तामधील असणारं जीवन जे देवाला अपेक्षित असणारं उपास करायला आपल्याला शिकवते. तुमचा उपास जगाला दाखवण्यासाठी नाही, तर तुमचा उपास देवाच्या सानिध्यात स्वतःला घेऊन जाण्यासाठी आहे. आणि म्हणून मत्त्याच्या 5, 6, 7 अध्यायामध्ये पुष्कळ अशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या आहे. दानधर्माविषयक सांगितलेलं आहे, उपासाविषयक सांगितले आहे, प्रार्थनेविषयक सांगितलेलं आहे. पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत. खरं धार्मिक जीवनातील जे मर्म आहे ते येशू ख्रिस्त त्या ठिकाणी ठेवत आहे. येशू ख्रिस्ताचा त्या प्रवचनामागचा, त्या सद्बोधामागचा विचार हाच आहे, आध्यात्मिक जीवन. आमचं अंतःकरण देवापासून दूर आहे आणि फक्त आम्ही मुखाने स्तुती करतो. काय लाभ हो? आम्ही फक्त उपाशी आहे, पण आम्ही देवाच्या सानिध्यातच बसत नाही. आम्ही म्हणतो आम्ही प्रार्थना करतो, पण आमच्या प्रार्थनाच देवापर्यंत पोहोचत नाही, देवच आमच्याशी बोलत नाही. दळणवळण कधी पूर्ण होतं, संवाद कधी पूर्ण होतो, ज्यावेळेस आम्ही बोलतो पुढून आम्हाला उत्तर मिळतं. आमचं नातच आमची फक्त व्यर्थ बडबड होते. आणि पहा, तुम्ही एखादा व्यर्थ बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात थोडा वेळ बसा, तुम्हाला कंटाळ येईल, तुम्ही लगेच उठून जाल. आणि त्या परमेश्वरासमोर तुम्ही फक्त व्यर्थ बडबड करत, प्रश्नांसारखी फक्त बडबड करत असाल, त्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतील का? देवाला अपेक्षित त्या प्रार्थना असतील का? नाही. देवामधील जे असणार, आपल्या प्रियकराच्या अधीन आणि स्वाधीन असणारं जीवन आहे, तो माझा प्रियकर प्रभू येशू, त्या परमेश्वराच्या अधीन आणि स्वाधीन ज्यावेळेस माझं जीवन असेल ना, तर ते मोहक असेल, ते आशीर्वादित असेल, ते आध्यात्मिक जीवन सबलतेकडे असेल, सबलतेच्या दिशेने असेल. आज प्रियानो, अध्यात्मातून सत्कर्माकडे जाण्याचा एक विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. कर्माचरण, धर्माचरण, जगाशी मैत्री, देवासोबत असणारं वैर, या विचारांमध्ये आपण जात असताना किंवा ही अभ्यास आम्ही पवित्र शास्त्रामधून शिकत असताना पहिल्यांदा आध्यात्मिक जीवन काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. या कर्मातून आध्यात्मिक जीवनाची पातळी वाढते असं मुळीच नाही. येशूमध्ये, कारण की तारण हे कर्माने नाही तर कृपेने झालेलं आहे. आधी येशूमध्ये आम्हाला येणं गरजेचं आहे, येशूमध्ये एक होणं गरजेचं आहे, पित्याबरोबर असणारं आमचं अंतःकरण एक होणार आहे. आणि मग त्यानंतर जे आध्यात्मिक जीवनातील या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतील ना, त्यावेळेस त्या गोष्टी ज्या आहेत त्या देवाला संतोषणाऱ्या असतील. आणि खऱ्या अर्थातून तुमचं जीवन सत्कर्मातून अध्यात्माकडे नाही, तर अध्यात्मातून सत्कर्माकडे जाईल, अध्यात्मातून देवाला अपेक्षित असणारे जे कर्म आहेत त्याकडे जाईल प्रियानो. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही ते आध्यात्मिक जीवन जे आहे ते सबळ करण्याचा प्रयत्न करूया. प्रभू करो हे वचन आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादित करू, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण प्रार्थनेत असूया. यानंतर ईश्वरा दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीच्या निर्माते आमच्या जीवन उद्धारक देव प्रभू परमेश्वरा, या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर, प्रत्येकाची आध्यात्मिक भूक तहान तृप्त करणारं व्हावं, आध्यात्मिक दृष्टी खुली करणारी व्हावी असं तुझ्या दयेनान कृपेने कर. तुझी कृपा, दया, अनुग्रह, प्रेम, प्रीती, तुझं सानिध्य, संरक्षण प्रत्येकाभोवती तुझं सदैव ठेव. देवराज्यासाठी, वाढीसाठी, तुझ्या गौरवासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रभू प्रत्येकाला तू मार्गदर्शन करीस, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. या समयी प्रभू जे अडचणीमध्ये आहेत, समस्यामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, कष्टामध्ये आहेत, क्लेशामध्ये आहेत, आणि प्रभू जे कोरोना पीडित आहेत, इतर आजारांनी पीडित आहेत, कोरोनामध्ये सेवा करत असणारे सर्व वैद्यकीय प्रशासकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी आहेत, सर्वांना
सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येकावर तुझी दया, कृपा, वृष्टी, अनुग्रह, प्रेम, प्रीती, सानिध्य तुझं संरक्षण ठेव. ज्या ज्या प्रार्थना विनंत्या प्रभू, जे जे लेकर प्रभू आमच्यापर्यंत पाठवत आहेत, ज्या विश्वासानं ते मागत आहेत, नक्कीच उत्तर देणारा परमेश्वर तू आहेस. आमच्या आधी तू ऐकलेला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढची संपूर्ण वेळ आमचं जीव, आत्मा, शरीर, आमचं संपूर्ण आयुष्य तुझ्या दयेच्या कृपेच्या अधीन करून येशूच्या नावात ही विनंती मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देऊन देव केलेली शांती तुमच्या अंतःकडे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखून आता देवजोबापेची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमळ कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहभागीपण आता आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत, देवाच्या सर्व विश्वसनीय लेकरांसोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रार्थनेमध्ये राहा. आमेन. गॉड ब्लेस यू. आणि अध्यात्माकडून सत्कर्माकडे जा. आमेन. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो, जगिया स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन गे, आमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर, जय करुणाकर. प्रभो परात्पर, जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा.